लागण कशी केली जाते ती या तुम्ही बघा। या अशा पद्धतीने हे थोडस लूज करून याच्यामध्ये हे गाडून ही स्ट्रॉबेरीची लागण ही अशी प्रतिवर्षाला केली जाते आणि आज ही शुभ मुहूर्तावरती लागण केली जाते। तर हे बघा, हे आपण आता लावूया, कारण की आम्ही सुद्धा याच्या अगोदर स्ट्रॉबेरीची शेती केलेली आहे। आता थोडस पाण्याची सर्वांची गोष्टींची अडचण असल्यामुळे आपली स्ट्रॉबेरी शेती आता सध्या बंद आहे। आता 2 इथं अजून आपली रोपं लागतील आणि अशा तऱ्हेने हे पूर्ण वावर बघताय तुम्ही। हे वावर जे आहे ना ते पूर्ण लावून झाले। राम राम मंडळी, आपण आज महाबळेश्वर मध्ये स्ट्रॉबेरीची लागण चालू आहे। आज लक्ष्मी पूजन आहे दिवाळीचं आणि या शुभ मुहूर्तावरती जे रोपाची लागण केली जाते ते आपण शेतकऱ्यांच्या भेटीसाठी आलो आहोत। तर ते शेतकऱ्यांपासून जाणून घेऊया की यांची कशी मशागत वगैरे लागण केली जाते। आज शुभ मुहूर्त दिवस आहे, त्या मुहूर्तावरती तुम्ही जे लागण करताय स्ट्रॉबेरी लावतो। मग स्ट्रॉबेरी शुभ मुहूर्तावर लावली की स्ट्रॉबेरी चांगली रोप येते, चांगलं पीक पाणी येतं। चांगल्या मुहूर्तावर लावली की बर 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 बर। आणि किती उशीर झाला तुम्ही लागण चालू केली? 7 वाजल्यापासून, सकाळी 7 वाजल्यापासून चालू केली। आम्ही हे रोप आणणं वगैरे ही मेहनत कधीपासून चालू केली? काल रोप आणून ठेवलं। बर, आज 7 वाजल्यापासून आज 7 वाजल्यापासून रोप लावायला चालू केलंय। आज दुपारी आता संपलं तुमचं जेवण वगैरे झालं का? अजून जेवण आमचं झालं नाही, पाऊस कडाक्याच्या उन्हामध्ये तुम्ही लागण केली? लागण केली। शेतकऱ्याला या उन्हातानाचे भ्या नसते, उन्हातानाची जळ नसती शेतकऱ्याला। आणि काल म्हणला की पाऊस सुद्धा पडला, ते सुद्धा सण करायला लागतं। पाऊस पडला की रोपाची लागण होत नाही। बर बर, अशा तऱ्हेने आता आपण लागण करूया। आणि तुम्ही सर्व ही कशी काय आता इथं लागणीला आलाय? एका घरातली आहे की आपलं? नाही, गावातली आम्ही एका सहकार्य करतो आम्ही। आमची लावायला येतात। बर बर, म्हणजे असं तुमचा उसणं म्हणजे अंदासारखं आहे, प्रत्येक जण तुम्ही लावायला जाता। मग तुम्ही या शेताचा मालक आहे? मालक आहे। म्हणजे तुम्ही सर्व हे मॅनेजमेंट केलं, रोप आणणं। किती लाखांची तुमची उलाढाल होती तरी शेती? आता हे कालचं रोप आणलंय त्याला 80,000 रुपये खर्च झाला। कालच्या एवढ्या रोपाला 80,000 रुपये खर्च झाला। आणि हे बाकीचे जे दिसते लागण ह्याला पण वेगळा खर्च? ते वेगळा खर्च। आणि ह्याचं दररोजचं दुखणं असते ते आता औषधात निराळी। तुम्हाला जे संकट पण शेतकऱ्याला येते बाहेर संकट। बर बर, मग ह्याच्यात सुद्धा लय मेहनत करायला लागते याला पण। म्हणजे हे आता हे लावलंय ना तिथपासून आता ते माल येतपर्यंत नको होते औषध घालाय, आता 1-1.5 लाख रुपये अजून खर्च होणार याला का? लावली स्ट्रॉबेरी पूर्ण लागण झाली। आज शुभ मुहूर्त आहे, लक्ष्मी पूजन हिंदू धर्माचा सण आहे आणि सर्वात मोठा शुभ मुहूर्त समजला जाणारा लक्ष्मी पूजन, त्याच्यावरती तुम्ही आज शुभ मुहूर्त केला। तर ह्याच्यात तुम्हाला आपण पांडुरंगाला आणि भगवंताला एक प्रार्थना करू की या शेतकऱ्याला बळीराजाला यश द्यावं याच्यातून आणि सुख द्यावं, कारण की तो नेहमी संकटाची सामना करत असतो। ते कामाचं कसं काय? शाळा करून का शेती करतो? शेतीत सर्व जमतंय का? टोटल काम करतोय सर्व। म्हणजे असं नाही की शाळा, आता सोशल मीडियाच्या युगामध्ये ही पोराशी काम करत नाही, काम सगळं करतो, शाळा शिकून काम करतो। बर, म्हणजे वडिलाला आपल्या बापाला शेतकऱ्याला आधार द्यायचं काम चांगलं करतोय म्हणायचं। समाजामधील मुलं आई बापाला सहकार्य करत नाहीत अशा शेतीच्या कामामध्ये। बरोबर, आता युगात तर मग ही काम आपण मला सांगा, मग हे पोरग काम करतो ते तुम्ही आतापर्यंत अनुभवलं का? अनुभवलंय, शाळा शिकून ते काम करतो का? शेतातलं सर्व काम करतं, म्हणजे धावत पळत यायचं। आता शाळा सुद्धा मला सांगा किती मैल अंतरावर आहे, किती किलोमीटर असेल? साधारण 15 किलोमीटर आहे। मग तिथनं येऊन धावपळ करून आपल्या बापाला सहकार्य करायचं सकाळचं। मग चांगले असं इथून पुढं तुम्हाला सांगतो, असंच आपले देशामध्ये असंख्य शेतकरी आहेत, करोडो लाखो। तर त्यांची मुलं बाळ आज नको त्या मार्गाला भरकटलेली आहेत, किंवा कोण नोकऱ्या नसतील, कुणाला नोकऱ्या असल्या तरी कमी पगाराच्या असतात,
तर अशी शेतकऱ्याची मुलं आपल्या बापाला वडिलाला जर सहकार्य करत असतील तर त्यांचं खरंच आभार मानावे. जेवणाचा बेत कुठे आहे? शेताच्या बांधावर बसून जेवणार आम्ही. म्हणजे तुमचं असं नाही जेवण की तुम्हाला बांधणार. टेबलच पाहिजे. असं नाही, बर बांधावर बसणार शेताच्या हा आणि तिथंच आम्ही जेवण करणार शेतातच बसून. म्हणजे अनेक लोकांना लाखो करोड रुपये भेटतात परंतु ते सुख भेटत नाही. पण सुख भेटत शेतकऱ्याच्या या बांधावर जी जेवणाला चव आहे ती वेगळीच चव ती असते. चव कशी असते? चव चांगली वेगळीच असते. बर बर चालेल. मग आपण आता इथून पुढे जेवणाचा बेत बघूया. कसा तुम्ही जेवणाचा बेत आखलाय, काय होते आपण शेतकऱ्याचं जेवण काय असतं, जेवण काय तो कसा चटणी भाकरीवर खातो, मिळेल ती कुठली चॉईस नसते, ना पिझ्झा ना बर्गर ना कुठल्या मोठ्या मोठ्या मॉल मध्ये जाऊन फिरायला, त्या अशा गोष्टी नसतात. पण शेतकरी हा मातीमध्ये मिळून मिसळून त्या मातीची चव जो चाकतो आणि इतरांचं पोट भरतो, हे आपण या शेतकऱ्यापासून आज या शेताच्या बांधावरती येऊन अनुभवलेलं आहे. तुम्ही सर्वांनी मला सहकार्य केलं, प्रतिक्रिया दिली, तुमचं सर्वांचं धन्यवाद. आणि शिवनेत्र बैरजी युट्यूब चॅनलच्या माध्यमातून अशा शेतकऱ्यांचं आणि त्यांना सहकार्य करणाऱ्यांचं सर्वांचं आभार व्यक्त करतो मी. आणि असंच तुम्ही वेळोवेळी या निसर्गाशी सामना करता, भगवंत चरणी प्रार्थना करतो की तुम्हाला सुद्धा यश यावं याच्यामध्ये आणि तुम्हाला कुठलंही हे स्ट्रॉबेरी संपोपर्यंत विघ्न येऊ नये ही भगवंत चरणी प्रार्थना करतो. आणि तुम्ही असंच वेळोवेळी आम्हाला सहकार्य करत जा. आम्ही तुम्हाला स्ट्रॉबेरीच्या कामामध्ये वेळोवेळी भेटत राहू. आता तुमचं पीक येईल काय होईल त्या टायमाला आम्ही तुम्हाला भेटत राहू वेळोवेळी. आणि आम्ही सुद्धा आता तुमची काही कामं असतील त्यात आपण करूया मिळून. आणि तुमचं